राम राम मंडळी. आज तुमचा भाऊ बनलाय एकदम इंटरनॅशनल स्केटर. म्हणजेच आज रस्त्यावर फक्त टायरचे नाही तर स्केटबोर्डचे निशाण उमटतात. सुरुवातीला वाटलं काय ते पाय ठेवायचा आणि नुसतं पळायचं, पण हा बोर्ड तर माझ्या सासरवाडीच्या माणसासारखा वागतोय, ऐकायलाच तयार नाही. मी इकडे दाबतोय आणि तो तिकडे जातोय. काय चाललंय? आता हे बघा किती प्रोफेशनल दिसतो ना. असं वाटते जणू ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकच आणणार आणि ते आणूनच ठेवणार. पण खरी गोष्ट तर ही आहे की माझे पाय नागिन डान्स करत आहेत आणि मनातली फक्त प्रार्थना देवालाच माहिती. अरे अरे अरे, गेला गेला, वाचलो. मंडळी, स्केटबोर्ड चालवणं आणि संसाराचा गाडा हाकणं यात काही फरक नाही आहे. थोडा बॅलन्स चुकला की थेट तोंडावर आपटणार. मगाशी एका क्षणाला तर वाटलं होतं की मी थेट मंगळ ग्रहावर जाऊन लँड होतो की काय. लोक म्हणतात पडले तर पडले पण स्टाईल नाही सोडली. मी म्हटलं पडलो तर चालेल पण दात नाही पडले पाहिजे, कारण नवीन बसवायला तर मी खर्च येतो. आजचा धडा हा आहे की धाडस करा पण स्वतःचा विमा कवच काढून. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा की पुढच्या वेळी सायकल चालू की बैलगाडी. आणि हो, तुमच्या मित्राला नक्की टॅग करा जो स्केटर बनायच्या नादात नेहमी जोकर बनतो. चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.